प्रश्न क्रमांक 1. काकडी ही कोणत्या प्रकारात मोडते? ए. कंदभाजी, बी. फळभाजी, सी. पानभाजी, डी. शेंगभाजी. योग्य उत्तर आहे बी. फळभाजी. प्रश्न क्रमांक 2. अंजीर फळ कोणत्या प्रकारात मोडते? ए. सुकामेवा, बी. खोडफळ, सी. समुच्चय फळ, डी. पाने. योग्य उत्तर आहे सी. समुच्चय फळ. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणता भाजीपाला हृदयासाठी फायदेशीर आहे? ए. पालक, बी. कांदा, सी. गाजर, डी. बीट. योग्य उत्तर आहे बी. कांदा. प्रश्न क्रमांक 4. भेंडीचा उपयोग कोणत्या आजारावर होतो? ए. डोळ्यांचे विकार, बी. संधिवात, सी. मधुमेह, डी. दमा. योग्य उत्तर आहे सी. मधुमेह. प्रश्न क्रमांक 5. आवळा या भाजीपाल्याचा आयुर्वेदिक उपयोग कोणता आहे? ए. पचन सुधारण्यासाठी, बी. रक्त वाढण्यासाठी, सी. केस गळती थांबवण्यासाठी, डी. वरील सर्व. योग्य उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 6. कोणती भाजी रक्तशुद्धीमध्ये उपयोगी आहे? ए. कारली, बी. वांगी, सी. मुळे, डी. फुलकोबी. योग्य उत्तर आहे ए. कारली. प्रश्न क्रमांक 7. हळद मुख्यतः कोणत्या औषधी गुणांसाठी वापरली जाते? ए. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, बी. निद्रानाश, सी. अपचन, डी. थकवा. योग्य उत्तर आहे ए. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे. प्रश्न 8. मुळे ही भाजी कोणत्या आजारात उपयुक्त आहे? ए. थायरॉइड, बी. बद्धकोष्ठता, सी. मधुमेह, डी. अपचन. योग्य उत्तर आहे बी. बद्धकोष्ठता. प्रश्न क्रमांक 9. पालक भाजीमुळे कोणता लाभ होतो? ए. स्मरणशक्ती वाढते, बी. हाडे मजबूत होतात, सी. केस वाढतात, डी. ताप उतरतो. योग्य उत्तर आहे बी. हाडे मजबूत होतात. प्रश्न क्रमांक 10. टोमॅटोमध्ये कोणता प्रमुख गुणधर्म असतो? ए. लिव्हर साफ करणे, बी. दृष्टी सुधारणे, सी. त्वचा चमकदार होणे, डी. सर्दीवर उपाय. योग्य उत्तर आहे त्वचा चमकदार होणे. प्रश्न क्रमांक 11. गाजर कोणत्या विकारात उपयोगी आहे? ए. डोळ्यांची कमजोरी, बी. ताप, सी. पोटदुखी, डी. पचन. योग्य उत्तर आहे ए. डोळ्यांची कमजोरी. प्रश्न क्रमांक 12. कोथिंबीर शरीरात कोणता परिणाम करते? ए. दाह कमी करणे, बी. उष्णता वाढवते, सी. झोप आणते, डी. भूक मारते.
योग्य उत्तर आहे ए, दाह कमी करते. मित्रांनो, अशाच प्रकारच्या जनरल नॉलेजच्या प्रश्न उत्तरांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा व आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.